एका लहान खेड्यात राहणाऱ्या सुमित्राबाईची ही कथा आहे. वयाच्या 60नंतरही त्या त्यांच्या शेतासाठी राबत होत्या. त्यांचं छोटंसं कौलारू घर आणि 2 एकर शेती म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य होतं. पती गेल्यानंतर त्यांनी एकट्याने मुलांना मोठं केलं आणि शेती चालवली. परंतु निसर्गाची कृपादृष्टी नसल्यामुळे दुष्काळाशी वर्षानुवर्ष झटत राहिल्या. मुलांनी शिक्षण पूर्ण केलं आणि शहराकडे वळले. पण त्यांच्या मातेला गाव, माती आणि शेती सोडायची नव्हती. आर्थिक अडचणीमुळे घर दुरुस्त करणंही त्यांना परवडलं नाही. शेवटी त्यांना शेती विकावी लागली. मुलांनी त्यांना शहरात घेऊन जाण्याचा आग्रह धरला. पण सुमित्राबाई शेवटपर्यंत त्यांच्या कौलारू घरातच राहिल्या. माझं आयुष्य माझ्या मातीशी जोडलेलं आहे, असं त्या म्हणत असत. शेवटी त्या त्याच घरात एकट्याच मरण पावल्या. त्यांची शेती गेली, पण त्यांच्या मेहनतीची कहाणी गावकऱ्यांच्या आठवणीत कायम राहिली. तुम्ही या कहाणीशी